शर्मिष्ठा ही घे अजून फुलं. पिवळ्या रंगाचीच कर फक्त. हो. झेंडूची नंतर करू. मृदुला चक्का टांगलायस का ग? माई तुमच्या समोरच टांगला, विसरलात का काय? हे बघ असं होतं बघ अलीकडे. विसरायलाच होतं, काही लक्षात राहत नाही माझ्या. नाही माई, तुमची मेमरी एकदम शार्प आहे, तल्लख आहे एकदम. अगदी बरोबर आहे हिचं. एवढ्या मोठ्या घराचा डोलारा सांभाळायचा म्हणजे स्मरणशक्ती एकदम तल्लख पाहिजेच. माझी आहे मग काही काही गोष्टी तर अशा काही कोरल्या गेल्यात ना माझ्या मनावर की विचारू नकोस. माई काय वेळेला ही काय बोलते ना काहीच कळत नाही. माई उद्या तू श्रीखंड करणारीस की आणखी काही? या हलवायाच्या घरावर तुळशी पत्र. मला विचारते फक्त श्रीखंडच करणारेस का? अगे सांग की तुला गुलाबजाम करायचे ते कर. हो गुलाबजाम. मी नाही 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 नाही, नको नको, नेक्स्ट टाइम. बरं माई, मला तुझा हार हवाय उद्या, मला घालायचाय. तेवढं सोडून दुसरं काहीही मागो माझ्याकडे. का? कारण तो हार मी फक्त माझ्या अक्षयच्या अमृतासाठी ठेवलाय. ओ, एका मुलीचे खूप लाड चाललेत. एवढे लाड चालले तरी अक्षयच्या अमृताचा चेहरा का उतरलाय? हा काय ग? एवढं कोड कौतुक करतायत तुझं, चेहरा का पडला तुझा? नाही कुठे काय, काहीच नाही. वसुधा का ग तिच्या मागे लागतेस? तर ते जाऊ दे माई, उद्या श्रीखंडामध्ये वेलची घालायची आहे का जायफळ? त्याचं फरमान उद्या सकाळी सुटेल अण्णांकडून. अगो बाई बरं झालं आठवण केलीस आता. उद्या अण्णांना मठ्ठा हवाय. चल दही विरजूया आपण. चल. अरे बापरे, चला शमू तू पण चल आमच्या मदतीला. नाही माई, नाही नाही सगळं शिकून घ्या आता. बरोबर आहे. विरजण कसं लावायचं कुणाला येत नाही. सासरीला हसतील आपल्याला. मग उठ उठ चल 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 चल. तू कर ग हार. हे बघ चला. झेंडूच्या फुलांचा कर. हा? चल आयशी चला. नुसती. हा. अख्ख्या घरासमोर त्या अक्षय अमृताला घराबाहेर काढायचं, त्याशिवाय नाही माझा जीव शांत व्हायचा. हे लंबू, हे लंबू, काय ग समोर एवढी सासू बसलीये, तिला काही पाणी बिणी विचारशील की नाही? जा जा जा, माझ्यासाठी ना फ्रीज मधलं मस्त गार पाणी घेऊन ये जा. काय ग नकटे, लिफाफ्यापायी उतरलाय का तुझा चेहरा? असं काय आहे ग त्या लिफाफ्यात? बाय द वे, तुझ्या लाडक्या बेबी आत्यानी लिफाफा उघडून दिला हा मला. देईन ना, सापडला की लिफाफा देईन तुला, तुझ्याच हातात देईन. आता कळलं ना तुला? त्या पत्रात काय आहे ते मला कळलंय. आणि तुला हेही कळलं असेल की मी तुला घराबाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. अरे डिवोर्स लेटेस्ट अक्नॉलेजमेंट अजूनही वसुधा काकूंच्या रूम मध्ये. या विचारानेच मला झोप नाही लागणार रे. एवढी का काळजी करतेस? सोड ना. काय
अक्षय, मला ना आता टोटलच लागत नाहीये. म्हणजे आता मला 2 गोष्टींचं आश्चर्य वाटतंय. एक की वसुधा काकू अजूनही इतक्या गप्प कशा काय आहेत, आणि दुसरी गोष्ट की त्या कधीही कुठेही काहीही बोलतील हे तुला माहिती असून तू इतका बिनधास्त आणि कॉन्फिडंट कसा काय आहेस? हो, कारण आहे मी कॉन्फिडेंट. मी ठरवून टाकलंय अमृता.